नमस्कार मैत्रिणींनो, सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर मैत्रिणींनो, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। मैत्रिणींनो, आपल्या बायकांचा भरपूरसा वेळ हा किचनमध्ये जातो, हो ना। बट किचनमध्ये काम करताना जर काही आपण टाईम सेव्हिंग ट्रिक्स वापरल्या तर आपला हा वेळ वाचू शकतो। या व्यतिरिक्त किचनमधल्या आपल्या भरपूरशा वस्तू आपण बरेचदा अशा ऑर्गनाइज केल्या असतात ज्या आपल्या शरीराला हानिकारक ठरू शकतात। बरेचदा या गोष्टी आपल्याला माहिती देखील असतात तरी देखील आपण त्या वस्तूकडे दुर्लक्ष करतो। तर मैत्रिणींनो, आपल्याला आपल्या प्रत्येकाच्याच किचनमध्ये काही बदल करायलाच हवेत। जर आपण हे बदल केलेत तर आपल्याला दोन प्रकारचे फायदे होईल। आपल्या वेळेची बचत देखील होईल आणि ज्या शरीराला हानिकारक ठरणाऱ्या वस्तू आहेत त्या ऑर्गनाइज झाल्यामुळे पैशाची देखील बचत होईल। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खूप युजफुल आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला तर कमेंट करून नक्की सांगा। चला तर कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला बदल जो मी माझ्या किचनमध्ये करणार आहे तो बरेच जणांना युजफुल ठरू शकतो। तर आपण काय करतो, जनरली भांडी वॉश करून भांड्याच्या टोपल्यामध्ये ठेवतो, हो ना। त्याला छोटे छोटे छिद्र देखील दिलेले असतात ज्यामध्ये मोठे मोठे चमचे ठेवले जातात। तर माझ्याकडे देखील हे भांड्याचं टोपलं आहे आणि याला देखील छोटे छोटे छिद्र दिलेले आहे। बट त्यामध्ये काय व्हायचं की जेव्हा मी मोठे चमचे हँग करायची तर ते इझिली हँग व्हायचे, बट जे छोटे चम्मच असतात ते त्या छिद्रामध्ये टाकले की खाली पडायचे। एक माझ्याकडे सराता आहे, तो देखील मी त्या छिद्रामध्ये टाकला की तो खाली पडायचा। मग असे भांडे काय व्हायचं की वॉश करताना डायरेक्ट टोपल्यात टाकले जायचे। मग जे छोटे छोटे भांडे असतात किंवा चमचे असतात ते एकदम टोपल्याच्या खालच्या साईडला जाऊन बसायचे। मग एखाद्या वेळी चमच्याची गरज पडली आणि आपण भांडी जर पुसून लावलेली नसेल तर मात्र टोपल्यातली सगळी भांडी काढावी लागायची। बरेचदा तुमच्यासोबत देखील घडत असेल ना। तर याच प्रॉब्लेमवर मी आज सोल्युशन शोधलेलं आहे। हा बदल मला खूप युजफुल वाटला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। या व्यतिरिक्त बरेचदा काय व्हायचं की जेव्हाही भांडी वॉश करायची असायची तेव्हा मी भांड्याचं टोपलं ओट्यावर ठेवायचे। तर काय व्हायचं की वॉश केलेली भांडी जशी मी टोपल्यात टाकायचे तर तसंच ते पाणी ओट्यावर पडायचं आणि माझ्या ओट्याला सायडिंग दिलेली नाही आहे, त्यामुळे ते पाणी खाली कॅबिनेट्सवर सांडायचं। तर यासाठी सोल्युशन म्हणून मी कापड टाकायचे, बट बरेचदा कापड खूप ओलं व्हायचं, मग त्याला वाळू घालावं लागायचं, धुवावं लागायचं। त्यासाठीच मी एक सोल्युशन म्हणून हा ऑनलाईन एक ट्रे बोलवलेला आहे। जवळजवळ 2 वर्षापासून मी हा ट्रे यूज करत आहे। बट आज व्हिडिओमध्ये हा एक बदल मी तुम्हाला सांगितला आहे, कारण बरेचशा किचनमध्ये आपण अशी भांडी धुताना टोपलं वापरतो आणि पाणी साफ करण्यात आणि कॅबिनेट्स पुसण्यात आपला वेळ जातो। त्यामुळेच मी तुम्हाला ही आयडिया दाखवली। खूप युजफुल असा प्रोडक्ट मला वाटला, त्यामुळेच मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला चमच्यावर सोल्युशन काहीतरी शोधायचं होतं। तर माझ्याकडे अशा प्रकारची एक कंगवे ठेवणारी, ब्रश ठेवणारी छोटीशी बास्केट होती। तर मी ती एक बास्केट घेतलेली आहे, त्याला छिद्र देखील आहे, तुम्ही पाहू शकता। खालच्या साईडला सुद्धा पाणी ड्रेन व्हायसाठी छिद्र दिलेले आहे। तर ही बास्केट मला या टोपल्याला अडकवायची होती। पहिले तर विचार केला की एखाद्या दोरीच्या मदतीने ही बांधावी, बट जर आपण बांधली तर मग याला आपण वॉश करू शकत नाही। तर या अगोदर देखील मी तुम्हाला प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग दाखवला होता। तर ती बॉटलच मी या टोपल्याला दोरीच्या हेल्पने बांधली होती, तर ती रेग्युलर वॉश देखील करता येत नव्हती आणि दिसायलाही घाण दिसत होती। तर आता नवीन घरात आले होते तर चांगले बदल करायचे होते। तर पाहू शकता ही बास्केट किती इझिली हँग झालेली आहे। इथे मी जुन्या बांगडीचा यूज केला आहे। एक मेटलची बांगडी होती माझ्याकडे, त्याला 2 पार्टमध्ये कट केलं आणि त्याला वाकवून त्याचे हँगर रेडी केले। आता जेव्हाही मला जर बास्केटला वॉश जरी करायचं असेल तर मी इझिली काढून ती बास्केट वॉश करू शकते। जसं आपण हप्त्यातून 2दा भांड्याचं टोपलं वॉश करतो तर आपल्याला ही बास्केट देखील वॉश करणं खूप गरजेचं आहे। तर पाहू शकता किती इझिली छोटे छोटे जे चमचे आहे किंवा छोटंसं झाकण जरी असेल किंवा चाकू असेल, म्हणजे ज्या छिद्रातून पडणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण इझिली या बास्केटमध्ये ठेवू शकतो। आता जेव्हाही आपल्याला छोट्या चमच्याची वगैरे गरज पडली, भांडी जरी पुसली नसली तरी तुम्ही इझिली मिळवू शकता। आणि तुम्ही पाहू शकता जेवढंही भांडी धुतलेलं पाणी आहे ते खालच्या ट्रेमध्ये ड्रेन झालेलं आहे, त्यामुळे खालची ओट्याची फरशी देखील ओली झालेली नाही। यानंतरची नेक्स्ट चूक ही भरपूरशा किचनमध्ये केली जाते। माझ्या हातून तर ही चूक भरपूर वर्षापासून घडत आहे व याचे काय साईड इफेक्ट्स आहे हे देखील मला माहिती आहे। तर तुम्ही समजलेच असाल की मी कशाबद्दल बोलत आहे। तर माझ्याकडे
जे हे मिठाचं कंटेनर आहे ते प्लास्टिकचं आहे आणि प्रत्येकालाच माहिती आहे की मीठ प्लास्टिकमध्ये स्टोअर करणं किती हानिकारक असतं आपल्या शरीराला. तरी देखील आपण ही चुकी करतो आणि भरपूरशा किचनमध्ये ही चुकी केली जाते. मला खूप दिवसापासून एक काचेचं कंटेनर घ्यायचं होतं, बट दिवस मात्र उगवलाच नाही. बट आज विचार केला की आपण हा चेंज करायचाच आहे. तर आमच्या गृहप्रवेशच्या वेळे एका फ्रेंडने आम्हाला हे टी, कॉफी आणि शुगर कंटेनर दिले होते. माझ्याकडे ऑलरेडी टी आणि शुगर कंटेनर आहेत, ते नवीनच आहे. तर मग डोक्यात एक आयडिया आली की का बरं यातलं एक कॉफी कंटेनर आहे ते तर आपण यूज करणारच नाही, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात मी काही कॉफी यूज करत नाही. तर हे कंटेनर असंही वेस्टच होणार होतं. तर मी विचार केला की याच कंटेनरमध्ये मीठ स्टोअर करायचे. याची क्वालिटी देखील खूप छान होती, बट यावर मोठ्या अक्षरात कॉफी लिहिलेलं होतं. मग विचार केला की याला मिटवायचं कसं, आणि एक हॅक वापरला. नेलपेन रिमूव्हर घेतलं आणि हलका हाताने मिटवून बघितलं तर खूप इझिली त्यावरचं कॉफी लिहिलेलं पुसलं गेलं. त्यानंतर डब्याला व्यवस्थित वॉश करून घेतलं आणि हा माझा 0 खर्चात मस्त सॉल्ट कंटेनर रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, ही चुकी जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये जर करत असाल ना, तर यामध्ये तुम्ही नक्कीच बदल करा. आपल्या शरीरासाठी तो खूप चांगला बदल आहे. त्याचबरोबर एक गोष्ट आणखी सांगायची की मिठाच्या डब्यामध्ये नेहमी लाकडाचा चम्मच यूज करायचा. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की स्टीलचा चम्मच यूज केल्याने तो काळा पडतो. तर हा बदल देखील आपण आपल्या किचनमध्ये करायला हवा. यानंतरचा नेक्स्ट बदल हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे आणि बरेच किचनमध्ये ही देखील चुकी केली जाते. तर आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये खलबत्ता तो असतोच आणि बरेचदा आपण तो वॉश केल्यानंतर तसा स्टोअर करतो. बरेचदा आपण त्यामध्ये लसूण कुटताना तो वॉश देखील करत नाही, कारण त्याच्यावर झाकण नसतं आणि रात्री जर आपण तसा स्टोअर केला तर त्यामध्ये किडे पडू शकतात किंवा काहीही पडून राहू शकतं आणि ते आपल्या शरीराला किती हानिकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे. तर हा देखील बदल मला करायचा होता. तर या अगोदर देखील ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर केली होती, बट त्यामध्ये मी एक चुकी केली होती की जे हे वरचं प्लास्टिकचं झाकण आहे ना, त्याच्या मधल्या भागात मी होल केलेलं होतं. त्यामुळे बरेचदा ते जे झाकण आहे ते लावल्यानंतर साईडला जायचं आणि ओपन व्हायचं. तर यावेळेस मी साईडला होल करून घेतला आणि तुम्ही पाहू शकता हा मस्त एक झाकण रेडी झालेला आहे माझ्या खलबत्त्याला. आता हा खलबत्ता तुम्ही कुठेही जरी ठेवला तरी देखील काही हरकत नाही. यानंतरचा नेक्स्ट बदल हा देखील खूप युजफुल आहे. आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये मसालेदानी तर असतंच, आपण त्यात वेगवेगळे मसाले स्टोअर करतो. बट बरेचदा आपण चुकी करतो की ते मसाल्याच्या ज्या वाट्या असतात त्या डब्यामध्ये डायरेक्टली ठेवतो. त्यामुळे डब्याचा बेस मसाले सांडले की लवकर खराब होतं. नेहमी आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्याखाली न्यूजपेपर कट करून घालू शकता तुम्ही, नाहीतर तुमच्याकडे किचन नॅपकिन्स असेल छोट्या पातळवाल्या तर त्या देखील तुम्ही ठेवू शकता. तर हा बदल मी खूप दिवसापासून केलेला होता आणि खूप दिवसापासून मला याचा फायदा देखील होत आहे. मला जास्त मसालेदानी वॉश करावी लागत नाही. एखाद्या वेळेस कापडाने व्यवस्थित पुसून घेतली तरी देखील त्याचा बेस लवकर क्लीन होतो. बट इथे देखील मी एक चुकी करायचे आणि ही चुकी बरेच लेडीज करत असतील, तर हाच बदल मला करायचा होता. तर काय होत होतं की जनरली आपण मसालेदानीमध्ये काय करतो, रेग्युलर वापरणारेच मसाले स्टोअर करतो, जे खडे मसाले असतात ते स्टोअर करत नाही. तर बऱ्याच भाज्यांना खडे मसाले देखील लागतात. मग काय होतं की घाई गडबडीत आपण खडे मसाले टाकायला विसरतो. तर असं भरपूरदा माझ्यासोबत घडत होतं. तर त्यामुळेच मी या डब्याला थोडंसं चेंज करायचं ठरवलं. तर मी काय करायचे, जेव्हाही मला खडे मसाल्याची गरज असायची तर आपल्या पॅन्ट्रीमधून खडे मसाले काढायची आणि टाकायची. बरेचदा विसरल्या देखील जायचं. तर मग मी एक वाटी रिकामी केली मसालेदानीमधली आणि सगळे खडे मसाले थोडे थोडे एका वाटीमध्ये मी टाकलेले आहे. तर यामुळे काय होईल की जेव्हाही आपल्याला खडे मसाल्याची गरज पडेल तर आपला एक्स्ट्रा वेळ जाणार नाही. या व्यतिरिक्त चुकीने आपण मसाले घालायचे देखील विसरणार नाही. तर हा खूप चांगला बदल मला वाटला. तर इथे मी तुम्हाला दाखवते की माझी मसालेदानी कशी ऑर्गनाईज केलेली आहे. तर इथे पाहू शकता की 7 वाट्या आहे आणि प्रत्येक वाटीमध्ये मी वेगवेगळे मसाले स्टोअर केलेले आहे. मधल्या वाटीमध्ये जेवढे खडे मसाले आहे जे आपण वापरतो तेवढे थोडे थोडे मसाले मी काढून ठेवलेले आहे. यानंतर एका वाटीमध्ये आमचूर पावडर देखील ॲड केला आहे, त्याचबरोबर कस्तुरी मेथी, त्याचबरोबर हिंगाचा डब्बा देखील मी मसालेदानीमध्येच ठेवलेला आहे. आणि एखाद्या वेळेस जर कलर फूडची गरज पडली तर तो डब्बा देखील मी तिथेच ठेवलेला आहे, जेणेकरून मला वेळेवर मिळेल. तर अशा प्रकारे फ्रेंड्स मी माझी आता मसालेदानी ऑर्गनाईज केलेली आहे, जेणेकरून माझी मसालेदानी देखील ऑर्गनाईज राहील आणि माझ्या वेळेची बचत देखील होईल. यानंतरचा नेक्स्ट बदल हा देखील खूप युजफुल आहे आणि हा ऑलरेडी मी तुमच्यासोबत जुन्या घरात असतानाच एका व्हिडिओमध्ये शेअर केला होता. तर काय झालं की मी एक ऑनलाईन
कंटेनर बोलवलेला होता. खूप युजफुल असा कंटेनर आहे. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण फ्रीजमध्ये जेव्हा भाज्या स्टोअर करतो तर वेगवेगळ्या कंटेनरमध्ये स्टोअर करतो. त्यामुळे आपल्याला सगळे डब्बे फ्रीजमध्ये काढून आणावे लागतात. प्रत्येकाचे झाकण ओपन करावे लागतात आणि 1 बाय 1 एक एक वस्तू काढावी लागते. त्यामुळे फ्रीज देखील आपल्याला वारंवार ओपन करावा लागतो. तर या कंटेनरचा खूप चांगला फायदा आहे की या कंटेनरमध्ये आपण सगळ्या वस्तू एकत्र स्टोअर करून ठेवू शकतो. तर मी काय करायचे की फ्रीजमध्ये मिरची, कोथिंबीर आणि जसं अद्रक आहे, लसूण आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळे कंटेनर यूज करायचे. त्यामुळे फ्रीजमध्ये स्टोरेज देखील खूप लागायचं. तर आता काय करते, असा एक छोटासा कंटेनर बनवलेला आहे आणि या कंटेनरमध्ये तुम्ही पाहू शकता एका छोट्याशा बास्केटमध्ये मी लसूण स्टोअर केला आहे, एकामध्ये कढीपत्ता आहे, एकामध्ये मिरची आहे, एकामध्ये लिंबू आहे. बरेचदा उरलेले जे भाज्या असतात, जसं बरेचदा आपला टमाटर उरतो किंवा कांदा उरतो, तर तो देखील तुम्ही एका बास्केटमध्ये ठेवू शकता. तर अशा प्रकारे हा कंटेनर माझ्यासाठी खूप युजफुल आहे. तर अशा प्रकारचा जर तुमच्याकडे फ्रीजसाठी कंटेनर नसेल आणि बोलवायचा असेल तर हा कंटेनर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. बट मी जो हा कंटेनर ऑर्डर केला होता तो युजफुल आहे. बट तुम्ही त्याचं झाकण पाहू शकता, तो व्यवस्थित लागत नाही. तर मी तुम्हाला एकच सजेस्ट करणार, जर तुम्हाला हा कंटेनर वगैरे बोलवायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पहिले त्याचे रिव्ह्यू चेक करा. कारण बरेच शॉप्स असतात सेम कंटेनर विकणारे. मग आपण काय करतो, रिव्ह्यू चेक करत नाही आणि मग बरेचदा आपल्याला प्रोडक्टची क्वालिटी व्यवस्थित मिळत नाही. तर ही चुकी तुम्ही करू नका. बट जर तुम्हाला हा कंटेनर बोलवायचा असेल ना तर खूप टाईम सेविंग कंटेनर आहे. या व्यतिरिक्त तुमच्या फ्रीजमध्ये स्टोरेज देखील कमी लागतं. तर हा देखील बदल जर तुम्ही तुमच्या किचनमध्ये केलेला नसेल तर नक्की करा. त्यानंतर तुम्ही बघू शकता ही माझी किचन ट्रॉली आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे काही कॅबिनेट्स बनलेले आहे. तर हे एक कॅबिनेट आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये जे न्यूजपेपर टाकलेलं आहे ते जेव्हा आपण कॅबिनेट ड्रॅग अँड ड्रॉप करतो तेव्हा ते हलल्या जात आहे. तर पाहू शकता त्या न्यूजपेपरची हालत कशी झालेली आहे. खालचा न्यूजपेपर तर पूर्णपणे खराब झालेला आहे आणि हे न्यूजपेपर मी काही दिवसा अगोदरच टाकलेले आहे तरी देखील याची हालत अशी झालेली आहे. तर यावर सोल्युशन म्हणून आपण बरेचदा ज्या किचन मॅट मिळतात त्या बोलवतो. तर मी देखील ऑनलाईन किचन मॅट बोलवलेल्या होत्या. खूप महाग येतात. बट एकदा बोलवल्या की आपल्याला त्या वारंवार बोलवाव्या लागत नाही. हलक्याशा जरी खराब झाल्या तर आपण त्याला वॉश करून आणखी वापरू शकतो. तर इथे मी कॅबिनेटच्या साईजनुसार मॅटला कट करून घेतले आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये मॅट स्प्रेड केला. बट मॅट स्प्रेड केल्यानंतर खूप दिसायला छान दिसत होत्या. बट काही दिवसानंतर मला एक प्रॉब्लेमला फेस करावं लागलं. त्या मीन्स या मॅट काही ठिकाणी मी अर्ध्या टाकलेल्या होत्या कमी पडल्यामुळे, तर त्या हलायच्या. तर त्यासाठीच मी एक सोल्युशन ट्राय केलेलं आहे. तर असं जर तुमच्यासोबत कधी होत असेल तर तुम्ही हा एक हॅक ट्राय करू शकता. मॅटच्या खालच्या साईडला आपल्याला डबल टेप चिपकवायची आहे जेणेकरून मॅट त्यावर चिपकल्या जाईल आणि जेव्हा आपण कॅबिनेट क्लोज आणि ओपन करू तेव्हा त्या मॅट हलणार नाही. बट इथे काय व्हायचं की मॅटमध्ये थोडीशी गॅप क्रिएट व्हायची. बट वरच्या कॅबिनेट्समध्ये जेव्हा मी वस्तू ओढायचे मीन्स काढायचे तेव्हा बरेचदा त्या वस्तूसोबत ती मॅट देखील खाली यायची. तर हा सेम हॅक मी काय केलं की कॅबिनेटमध्ये अप्लाय केलेला आहे. आता कितीही लवकरात जरी मी वस्तू काढल्या किंवा घासून जरी चुकीने वस्तू काढल्या गेली तरी देखील मॅट जागच्या जागी चिपकून असते, हलत नाही. तर मैत्रिणींनो, हा चेंज मला खूप जास्त युजफुल वाटला. जर तुमच्या हातूनही कधी चुकी घडत असेल किंवा तुम्हालाही या प्रॉब्लेमला फेस करावं लागत असेल ना, तुम्ही एकदा हा हॅक नक्की ट्राय करून बघा. यानंतरचा सर्वात शेवटचा बदल जो कदाचित तुम्हाला माहिती असेल, मला देखील माहिती होता बट कधी ट्राय केला नव्हता. तर बरेचदा काय होते की आपण गार्बेज बॅग वगैरे घालतो तर ती डायरेक्टली आपण डस्टबिनमध्ये ठेवतो. तर तसं न करता खाली एक न्यूजपेपर घाला. कारण माझ्या घरी लहान मुली आहेत तर बरेचदा काय होतं, माझी मुलगी चुकीने बरेचदा ओल्या वस्तू त्यात घालते. तर माझ्याकडे ओल्या वस्तूंची दुसरी डस्टबिन आहे पण लहान मुलं असतात. तर मग अशा वेळेस तुम्ही कोणतीही डस्टबिन जरी रेडी करत असाल तर गार्बेज बॅगच्या खाली नेहमी न्यूजपेपर टाकायची सवय घाला जेणेकरून ती डस्टबिन लवकर खराब होणार नाही आणि वारंवार तुम्हाला वॉश करायची गरज पडणार नाही. तर मैत्रिणींनो, हे काही बदल मी माझ्या किचनमध्ये केले आहे. मला तरी वाटते प्रत्येक गृहिणीनेच हे बदल आपल्या किचनमध्ये केले तर वेळेची आणि पैशाची नक्कीच बचत होईल. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा.